हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर बघा, सकाळी सकाळी मी इथे देवपूजा करून घेते. म्हणजे देवपूजा झाली ना, तर बाकीच्या कामांना मोकळं. आज आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं, त्यामुळे मी आज इथं नाश्त्याला पोहे बनवले होते. लगेचच चहा देखील ठेवला होता. तर इथं बघा, शंभूला उदर देऊन दिले, कारण त्याचे खूप टाईमपास चालतो. त्यानंतर नाश्ता केला आणि चहा घेतला. आज आम्हाला ना तर नाशिकला जायचं होतं, कारण स्कूटी आम्ही सर्व्हिशिंगला टाकेली होती, ती पण घेऊन यायची होती आणि माझं आधार कार्ड सेंटरला देखील काम होतं. तर त्यामुळेच आम्ही आता ट्रेननी इकडनं जाणार होतो. ट्रेनमधून उतरलो आणि तिथून आम्ही ऑटो बुक केली आधार सेंटरवर जाण्यासाठी. तर बघा, ऑटोने आता मी त्या आधार सेंटरला चाललो होतो. आता तिथं गेल्यानंतर माझं जे काम होतं त्याला थोडा वेळ लागणार होता, त्यामुळे मग तिथंच थोडंसं थांबलो आणि ते काम वगैरे केलं. तर तिथं गर्दी देखील खूप होती. त्यानंतर याला थोडं बाहेर बसवलं. त्यानंतर काम झालं आणि जवळच बघा काशी विश्वनाथचं मंदिर होतं, तिथं देखील म्हटले जाऊन येऊ. त्यानंतर आज बाजार देखील होता. आम्हाला रस्त्यात बाजार दिसला, तर त्यामुळे म्हटलं बाजार देखील केला आणि येताना थोडासा नाश्ता केला. मिसळ वगैरे घेतली होती. सकाळी नाश्ता करूनच गेलो होतो, त्यामुळे काही खाल्लं नव्हतं. तर येताना मिसळ वगैरे खाल्ली आणि स्कूटी घेऊन लगेच निघालो. तर इकडनं बघा, जाताना हे जे झाड आहे, आता ऊन जर असलं ना, असं वाटतं की रस्त्याला हे जे झाड आहे हे इथून तिथून तसेच राहावे, कारण ते सावली खालून जायला आहे ना चांगलं वाटतं. एकदम असं गार वाटतं ह्या सावलीखाली. तर बघा, आंब्याची देखील झाडे आहे या रस्त्याला. तर इतके आंबे लागले ना त्यांना. त्यानंतर घरी आलो, थोडासा आराम केला आणि थोड्या वेळातच बघा इतका पाऊस चालू झाला ना, खूपच पाऊस चालू झाला, कारण खूप गरम होत होतं आज. तर हे बघा, दोन्ही बाजूनी आता पाऊस चालू झाला आहे. तर यांचं चालू होतं का भजे काढ. तर मग इथे मी लाईट पण गेली होती, त्यामुळं मग इथं लगेच भजेचं करायला घेतलं. तर लाईट गेल्या असल्यामुळे मला लसूण आणि हिरव्या मिरच्या दळायला मिक्सर, आता लाईट नव्हती, तर त्यामुळे मी असंच इथं छोट्याशा ग्लासात, माझ्याकडं जी खलबत्ता पण आहे आणि मुसळी पण आहे, पण मग मी याच्यात असं मिरच्या आणि लसूण ठेचून घेतला. त्यानंतर कांदा वगैरे त्यामध्ये टाकून घेतला कोरड्या पिठामध्ये आणि त्यामध्ये थोडंसं ओवा आणि ते देखील टाकलं आणि ते कालवून इथं भजे काढायला घेतले. तर भजे काढले. बाकीचे तर खूप कामं होते, पण आज दिवसभर प्रवास केल्यामुळे थकलो पण खूप होतो. तर मग भजे खाऊन घेतले. तर इथे बघा, आता भजे तर खूप छान झाले होते, पण शंभूचं चालू होतं का मला कांद्याची नको आहे, मला बटाट्याची पाहिजे. तर नेमके असं झालं का जेवढ्या पीठ होतं त्या पिठामध्ये सर्व कांदा कालवला गेला, त्यामुळे त्याला याचे बटाट्याचे काढता नाही आले. तर तो खात नव्हता, पण बळजबरी करून असं इथं बसवलं. तर बघा, बाहेर आभाळ किती आलेलं आहे आणि इकडं भजे घेतले आम्ही खायला. तर आम्ही दोघांनी सुरुवात केली. हे बघा, त्याला आता बळजबरी करून बसवलं होतं, चल कारण संपून जातील, नंतर तू मागशील तर देणार नाही म्हटलं. तर मग आता कसा तरी बसवला होता खायला. आणि इथं खाण्याच्या अगोदर आम्हाला पाणी लागतं, त्यामुळे आम्ही अगोदरच पाणी घेऊन बसत असतो. तर बाहेर मस्त पाऊस चालू होता आणि इकडं आमचं भजे खाण्याचं आमचं चालू होतं. एन्जॉय करत होतो, मस्त छान वाटत होतं. बारीक असे फवारे देखील पावसाचे येत होते आणि ढग इतके भरून आले होते ना, तर बघा. आणि नाही, आता तुम्हाला इथे दिसत नसतील, पण ते ढग आहे ना, ते पळत होते, म्हणजे असे पुढं पुढे चालत होते. एकदम छान वाटत होतं. झाडं देखील एकदम टवटवीत झाले होते, कारण सकाळी पाणी वगैरे देखील दिलेलं नव्हतं. घाईमध्ये आम्ही खूपच लवकर गेलो होतो, त्यामुळे. त्यानंतर भजे वगैरे खाऊन घेतले आणि याचा लगेचच होमवर्क करायला घेतला, कारण सकाळचा आता बाहेर होतं, त्यामुळे होमवर्क बाकी होता क्लासचा. तर इथं बघा, होमवर्क करताना आम्हाला इतके प्रश्न असताना, तर बस कधी हे असंच का, ते तसंच का, ते का लाईट जाईल का, मग मी कसं लिहू, ते त्याचे प्रश्न इथं चालू होते. मी त्याला बोलत होती की लाईट गेली आहे, जोपर्यंत उजाड आहे तोपर्यंत तू होमवर्क पटापट करून घे. तर पण त्याचं कसलं, त्याचा होमवर्क होत होता तोपर्यंत आम्ही तिथून बाजारातून आंबे वगैरे आणले होते, कारण आता उद्या उपवास होता, वटपौर्णिमा होती, त्यासाठी 2 प्रकारची इथे मी आंबे घेऊन आलेली होती. कारण संध्याकाळी रस करायचा होता, त्यामुळे रसाला देखील आणि बाकीचे असे खायला वगैरे 2 भातीचे इथं आम्ही आंबे घेऊन आलो होतो. आता ते पिशवीमध्ये होते, तर म्हटले असं ज्या ह्या जाळ्या यांच्यात काढून घ्यावं, कारण घामाने ते आंबे खूप म्हणजे असं घाम येतो त्याला. तर इथं माझं तेच आंबे वगैरे मी इथं जाळीमध्ये काढून घेत होती. आता हे बघा, हे रसाचे आंबे.
तर दोन्ही जे आंबे आहे ते इथे मी काढून घेत होती. त्यानंतर आम्ही गूळ देखील घेतला होता, सेंद्रिय गूळ. तर तो देखील आणले होता. तर तो देखील मला इथं काढून आणि डब्यात भरून ठेवायचा होता. तर बघा अशा चौकोनी, म्हणजे चौकोनी नाही म्हणता येणार, अशा लांब्या भेल्या होत्या या. हे बघा, आता हा सेंद्रिय गूळ म्हणजे ते घरगुती बनवताना त्यांच्याकडून आणलं होतं. त्यानंतर संध्याकाळी आता थोडंसं म्हटलं आता उद्या उपवास आहे, पण मग काहीतरी बनवावं लागेल. त्या अगोदर म्हटलं आता हे मिरच्या आणलेल्या होत्या हिरव्या, तिथूनच आणल्या होत्या. बाकी काही नाही, आंबे आणि हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरच तिथे घेतली होती, बाकी काही घेतलं नाही. आता त्या देखील म्हटले धुवून घेऊ इथं आणि वाळत सुकट टाकू, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवता येईल. तर इथं माझं तेच काम चालू होतं. मिरच्या देखील मी एका जाळीत घेऊन इथं धुवून घेत होती. त्यानंतर आज मला स्वयंपाकात खिचडीच बनवायची होती, कारण एवढी भूक पण नव्हती, पण उपवास होता. त्यामुळे म्हटलं थोडं तरी काहीतरी करावं लागेल. त्यामुळे मी इथं खिचडी बनवून घेत होती. मसाल्याचीच खिचडी बनवत होती थोडीशी. तर इथं कांदा वगैरे चिरून घेतला आणि परतून घेत होती. त्यानंतर त्यामध्ये आता आपलेच घरचे जे मसाले ते मी इथं टाकून घेत होती. ते बघे मसाले वगैरे टाकून घेत होती. सर्व जे मसाले ते टाकून घेतले. त्यानंतर थोडी त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर देखील टाकली. तर सर्व परतून वगैरे घेऊन तांदूळ एक साईडला मी धुवून वगैरे ठेवलेले होते आणि ते देखील इथं टाकून घेत होती. तर हे बघा, इथं आता तांदूळ देखील घेऊन धुवून वगैरे इथं टाकून घेत होती. आता इथे मी खिचडी वगैरे बनवून घेते. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा, तुमचे काही कमेंट असेल तर. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.